मगाचपासून ज्या आवाजाची वाट बघत होतो कमलेश दादा, तो आवाज आला वन्स मोरचा. एकच गाणं कशाला, आपण अख्ख्या कार्यक्रमाचा सुद्धा वन्स मोर घेऊ शकतो. आमचे हे आयोजक आहेत अभिजित जोशी, यांना भेटायचं आणि मग सगळ्या कार्यक्रमाचा आपल्याला वन्स मोर मिळेल. आपल्याला उपलब्ध वेळेत जास्तीत जास्त गाणी कलाकारांकडून तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत, म्हणून आपण वन्स मोर आता घेऊ शकत नाही. जास्तीत जास्त गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि महत्वाचा भाग म्हणजे वेळेची मर्यादा सांभाळून आपल्याला कार्यक्रम करायचा आहे.
नाचायला कोणी येणार आहे का समोर? तिथे उजवीकडून मला हात वर आलेला दिसतोय. सेकंड रो रेड ड्रेस. नाही, आता चेहरा लपवत आहेत, नंतर येते. उद्या नाही आहे कार्यक्रम.
चांदणा चांदण झाली रात, चांदणा चांदण झाली रात. एक विहिरीची पाहत होते वाट, एक विहिरीची पाहत होते वाट. चांदणा चांदण झाली रात, चांदणा चांदण झाली रात. एक विहिरीची पाहत होते वाट, एक विहिरीची पाहत होते वाट. पुण्याचं सोनार फुलवा गं, आईला नथनी घडवा गं. 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 हल्लीला खूपच घेऊन ताट, हल्लीला खूपच घेऊन ताट. एक विहिरीची पाहत होते वाट, एक विहिरीची पाहत होते वाट. चांदणा चांदण झाली रात, चांदणा चांदण झाली रात. एक विहिरीची पाहत होते वाट, एक विहिरीची पाहत होते वाट. एक विहिरीची पाहत होते वाट, एक विहिरीची पाहत होते वाट. मला बागेचं भोवती फुललेली शैलिया बागेचा कोण माळी न माळिया बागेचा कोण माळी बागेचा भोवती फुललेली शैलिया बागेचा कोण माळी न माळिया बागेचा कोण माळी पटाला लाली कानाला वाली बाई दिसते गोरिंग वाली न माई दिसते गोरिंग वाली पटाला लाली कानाला वाली माई दिसते गोरिंग वाली न माई दिसते गोरिंग वाली बागेचं भोवती फुललेली शैलिया बागेचा कोण माळी न माळिया बागेचा कोण माळी 12 वर्षाचे गवळण दुये न 12 वर्षाचे गवळण दुये 12 वर्षाचे गवळण दुये 12 वर्षाचे गवळण दुये 17 वर्षाचा वरयल तुला न 17 वर्षाचा वरयल तुला बसयाने जाते गो तू शहराने बसयाने जाते गो तू शहरा माया
कोणी केले लाल गो गुलाबी गाल तुझे कोणी केले लाल गो वसईच्या पोऱ्या शोभेला बऱ्या वसईच्या पोऱ्या शोभेला बऱ्या वसईचे बंदरा सुसाट वारा वसईचे बंदरा सुसाट वारा चला लग्नाला लीनाचे वरडाला चला लग्नाला लीनाचे वरडाला गे तू लग्नाला जाते तुझा गजरा नेला राती गे तू लग्नाला जाते तुझा गजरा नेला राती चला लग्नाला जिनाचे वरडाला चला लग्नाला जिनाचे वरडाला चला लग्नाला जिनाचे वरडाला चला लग्नाला जिनाचे वरडाला ज्या मंडळींनी आपल्याला लग्नाच्या मांडवात नेलं ते व्हिजनरी जगाची तू जगन्माता सार तुलाच कळत अन 36 विघ्नाच पाणी तुझ्या होमात चळत नदी नाल्याला पूर येतो ते समुद्राला मिळत अन गुरु शिष्याच गुज हे साऱ्या विश्वाला कळत बांगड्याची माळ लिंबावानी डोळ बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला माझी आई उभी आहे नदीच्या काठाला लखबाई पोतराचा आलाय भेटीला लखबाई पोतराचा आलाय भेटीला बांगड्याची माळ लिंबावानी डोळ बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी हाय नदीच्या काठाला माझी आई उभी हाय नदीच्या काठाला लखबाई पोतराचा आलाय भेटीला लखबाई पोतराचा आलाय भेटीला नवसाच ग तुझ्या गे विभार जगान सुखीन झाला या खेळ नवसाच ग तुझ्या गे विभार जगान सुखीन झाला या खेळ तूच तारणारी दुःख हरणारी तूच तारणारी दुःख हरणारी रक्तबीज तूच फाडीला माझी आई रक्तबीज तूच फाडीला लखबाई पोतराचा आलाय भेटीला लखबाई पोतराचा आलाय भेटीला ओ बांगड्याची माळ लिंबावानी डोळ बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला माझी आई उभी आहे नदीच्या काठाला लखबाई पोतराचा आलाय भेटीला लखबाई पोतराचा आलाय भेटीला लखबाई
हा फक्त भव्य असा ऐतिहासिक ड्रोन शो नाहीये, हा आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा उद्धार. आणि नजर वर ठेवा, आपल्या हृदयाची धडधड वाढू द्या, कारण आता आकाशावर महाराष्ट्राची सही उमटणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा हा भव्य असा सोहळा थेट आकाशामध्ये आपल्या सगळ्यांना बघता येणार आहे. मी सर्वांना विनंती करते, पुन्हा एकदा आपले टॉर्च बंद करा. शक्यतो जेवढं मागे जाता येईल तेवढे मागे जा आणि आपली नजर आकाशाकडे असू द्या. या आकाशावरती आपल्या महाराष्ट्राची, आपल्या अस्मितेची, अगदी ठळकपणे आपल्या संस्कृतीची ओळख आकाशालाही व्हावी यासाठीचा हा इतिहास नोंदवणारा ऐतिहासिक भव्य ड्रोन शोला आपण इथे सुरुवात करतोय. एकाच वेळी तब्बल 2000 ड्रोन्स आकाशात या ठिकाणी झेपावणार आहे. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या सुंदर आणि या ऐतिहासिक अशा क्षणांचे साक्षीदार बनून या सोहळ्याला इथं उपस्थित आहात. तेव्हा उपस्थितांचं मी पुन्हा एकदा इथं स्वागत करते. मंडळी, जसं छत्रपतींच्या तलवारीत तेज होता तसाच आज प्रकाशात दिसतोय. स्वराज्याचा तोच वारसा आता गणेशोत्सवाचा जल्लोष, दिवाळीचा प्रकाश आणि गुढीपाडव्याचा नवा आरंभ. वारकऱ्यांच्या ओव्या, टाळ मृदंगाचा नाद आणि विठ्ठल नामात रंगलेली भक्ती, हे सारे रंग महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजळवतात. हाच आहे आपल्या परंपरेचा आत्मा. लावणीचा ठेका, पोवाड्यांची शौर्य गाथा आणि लोककलेतून उमटणारी जनभावना, हीच आहे आपल्या संस्कृतीची ओळख. संस्कार, आदर आणि एकोप्याची शिकवण देणारी ही परंपरा आपल्याला जोडते, घडवते आणि यशस्वी बनवते. महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही, तो आहे आपला अभिमान. आता आपण अनुभवणार आहोत एक अद्भुत प्रवास. आकाशात पसरणारे विविध रंग, प्रकाश यांच्या संगतीने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि अभिमानाचा इतिहास. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. विश्व कल्याणाचे पसाय दान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा हा महाराष्ट्र. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांना सांगणाऱ्या माऊलींचा हा महाराष्ट्र. भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची ही 750वी जयंती. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना विनम्र अभिवादन. आणि प्रेमाचा साक्षात अनुभव म्हणजे पंढरीची वारी. 28 युग आपल्या भक्तजनांसाठी कटेवरी हात ठेवून विटेवरी उभा असलेला सावळा विठुराया आणि त्याची सोबतीण रखुमाई. वारकऱ्यांच्या अंतःकरणात वसलेली ही भक्ती शब्दात मावणारी नाही. विठू नामाच्या जयघोषात मनाला मिळते शांती आणि आत्म्याला मिळते समाधान. पंढरीच्या वाळवंटी भक्त आणि भगवंताचं नातं अधिक घट्ट होतं. ही केवळ पूजा नाही, ही आहे निस्सीम श्रद्धेची अनुभूती. ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात चालणारी लाखोंची वारी. टाळ मृदंगाच्या गजरात अखंड नामस्मरण करत वारकरी निघतात पंढरीच्या दिशेने. ना थकवा ना तक्रार, फक्त एकच आस विठुरायाच्या दर्शनाची. हाती भगवी पताका, मुखी तुकयाचे अभंग आणि मनात भक्तीचा महासागर. वारी म्हणजे केवळ चालणं नाही, तो आहे प्रवास श्रद्धेचा.
इथे श्रीमंत गरीबाचा भेद नाही, नरनारी ऐसा भेद नाही. इथे सारेच समान, सारेच वारकरी त्या विठुरायाचे. वारकऱ्यांच्या भक्तीचा उत्कट आविष्कार म्हणजे रिंगण सोहळा. हा क्षण फक्त पाहण्याचा नसतो, तो अनुभवण्याचा असतो. घोड्यांच्या दवडीत उडणारी माती आणि त्या मातीत मिसळलेली भक्ती. रिंगण म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि परंपरेचं सजीव रूप. भेदाभेद अमंगळ वैष्णवांचा धर्म. इथे फक्त एकच ओळख, वारकरी, विठुरायाचे वारकरी. शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा वैष्णवांची. हे हिंदवी स्वराज्य व्हावे येतो श्रींची इच्छा. गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते छत्रपती शिवरायांनी. धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभं राहिलं हिंदवी स्वराज्य. शिवछत्रपतींच्या प्रत्येक लढाईत होता शौर्याचा तेजस्वी इतिहास. त्यांच्या प्रत्येक निर्णयात होता न्यायाचा ठसा, स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि प्रजेसाठीची बांधिलकी. गडकिल्ल्यांच्या भक्कम बांधणीपासून आरमार उभारण्यापर्यंत ज्यांनी घडवला एक सशक्त महाराष्ट्र, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ढोल ताशा हा केवळ वाद्यांचा गजर नाही, तर तो आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा हुंकार, महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि भक्तीचा जागर. गणपती बाप्पाच्या विसर्जनात असो किंवा शिवजयंतीच्या मिरवणुकीत ढोल ताशाचा हा गोकुळाष्टमीच्या दिवशी जेव्हा हजारो गोविंदा थरावर थर लावून आभाळाला गवसणी घालतात, तेव्हा ते जगाला सांगतात आम्ही एक झालो तर अशक्यही शक्य आहे. एकीचं बळ आणि जिद्दीचा कळस म्हणजे आमची दहीहंडी. श्रावणांच्या सलीं सोबतच येतो हा गोकुळाष्टमीचा लोकोत्सव. हा केवळ खेळाचा थरार नाही, तर हे आहे महाराष्ट्राच्या ऐक्याचं दर्शन. स्वप्नांची नगरी, कधी न थांबणारं शहर मुंबई. इथे प्रत्येक माणूस स्वप्न घेऊन येतो आणि मेहनतीनं ती पूर्ण करतो. उंच इमारती, गर्दीची लोकल आणि धावपळीचं जीवन. पण या सगळ्यात आहे एक वेगळीच ऊर्जा. दिवस असो वा रात्र, मुंबई कधीच थांबत नाही.
चित्रपट सृष्टीपासून शेअर बाजारापर्यंत ही आहे भारताची आर्थिक राजधानी आमची मुंबई. मुंबई फक्त शहर नाही, ती आहे एक जिद्द. महाराष्ट्राच्या मातीत रंगांचा गुलाल जेव्हा उधळला जातो आणि ढोलकीचा ठसकेबाज आवाज खुलतो, तेव्हा एका क्षणात काळजाचा ठोका चुकतो. कारण ही आहे आपली लावण्यवती लावणी. लावणी म्हणजे सौंदर्याचा एक अनमोल दागिना, जिच्या नजाकतीला आणि अदाकारीला तोड नाही. कधी शृंगाराचा ओघ होऊन वाहणारी, तर कधी वीर रसाची तलवार होऊन तळपणारी ही लावणी म्हणजे मराठी संस्कृतीचा सर्वात देखणा आविष्कार. जनतेच्या उद्धारासाठी झटणारे, समाजातील वंचितांसाठी लढणारे रयतेचे राजे म्हणजे राजर्षी छत्रपती